मित्रांनो, केंद्र सरकारने पीएम किसान योजना ही 2019 या वर्षी सुरू केलेली होती। त्याचबरोबर राज्य शासनाने देखील याच योजनेला अनुसरून नमो शेतकरी योजना राज्यामध्ये सुरू केली होती गेल्या वर्षी। तर मित्रांनो, यालाच आता या पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता लागलीच या तारखेला वितरित होणार आहे। ती तारीख कोणती आहे, त्याचबरोबर यासाठी किती शेतकरी पात्र ठरणार आहेत, त्याचबरोबर किती रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे, यावेळेस रक्कम वाढवण्यात आली आहे का, आली तर किती रक्कम ही शेतकऱ्यांना मिळणार आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, 2019ला केंद्र शासनाने पीएम किसान योजना सुरू केली होती आणि राज्य शासनाने गेल्या वर्षी ही योजना अंमलात आणली, नमो शेतकरी योजना नावानं। त्याच्यानंतर मित्रांनो, या योजनेअंतर्गत वर्षाला 6,000 रुपये पीएम किसानचे आणि वर्षाला 6,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे वितरित होतात। हे सर्वांनाच माहीत आहे। आता हे 2-2 हजाराच्या टप्प्यामध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केली जाते सिस्टमॅटिकली, म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केली जाते। याच्यासाठी पीएम किसान योजनेसाठी जवळपास 95 लाख शेतकरी पात्र आहेत। आता त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन वगैरे, नवीन रजिस्ट्रेशन वगैरे झालेत, काही शेतकऱ्यांना यामध्ये ॲड करण्यात आलेलं आहे, मंजुरी देण्यात आलेली आहे आणि काही शेतकऱ्यांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत, त्यांना पीएम किसान योजनेचा अद्यापही लाभ मिळालेला नाही। 95 लाख शेतकरी असे आहेत ज्यांना आता डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम वितरित होणार आहे। तर नमो शेतकरी योजनेसाठी 87 लाख शेतकरी पात्र आहेत। याचं कारण म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना ही पीएम किसानचे जे लाभार्थी होते ते नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यामध्ये ॲड करण्यात आले होते, परंतु याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना बाद करण्यात आलेले आहे, कारण त्यांची केवायसी वगैरे वेळेवर झालेली नव्हती पीएम किसानची, त्यामुळे त्यांना नमो शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे। त्यातच मित्रांनो, जवळपास या पीएम किसान योजनेच्या रजिस्ट्रेशनसाठी काय आवश्यक कागदपत्रे आहेत, तर ते सर्वात अगोदर जाणून घेऊया। ज्याच्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना नवीन 7/12 8 म्हणजे 7/12 होल्डिंग लागणार आहे। त्यानंतर 2019 पूर्वीचा तुम्हाला फेरफार लागणार आहे, तर विहित नमुना अर्ज लागणार आहे, शिधापत्रिका यांचा समावेश आहे। आता शिधापत्रिका, राशन कार्ड, तुमचं उत्पन्नाचं प्रमाण किती आहे, त्याचबरोबर तुमच्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत यांच्यासाठी राशन कार्ड देखील लागणार आहे। त्यानंतर पती पत्नीचे आधार कार्ड, मुलं असतील तुमच्या कुटुंबातील मुलं मुली, त्यांचेसुद्धा आधार कार्ड यासाठी लागणार आहेत। तर मित्रांनो, असे होते हे डॉक्युमेंट जे पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरवण्यासाठी लागणारे आहेत। तर याच्यामध्ये तुम्ही जर पीएम किसान योजनेचं रजिस्ट्रेशन केलं तर तुमचं लागलीच नमो शेतकरीकडे सुद्धा तुम्हाला ॲड करण्यात येईल, जर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेस झालं तर। तर याच्यामध्ये मित्रांनो, जवळपास 2019 पूर्वीचा फेरफार देखील लागणार आहे, हे तर सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आता असं सांगण्यात येत होतं की पीएम किसान योजनेचा म्हणजे वर्षाला 6,000 हजार रुपये दोन्ही योजनेचे मिळून 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होतात। परंतु मित्रांनो, अशातच आता पीएम किसान योजनेसाठी हा लाभ वाढवून देण्यात येणार आहे। तर जवळपास 9,000 रुपये पीएम किसान योजनेसाठी ॲड करण्यात येणार आहेत। म्हणजे अगोदर 6,000 रुपये होते, तर आता 9,000 रुपये करण्यात येणार आहेत। आणि पीएम किसान योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत त्यांना ही रक्कम 3-3 हजाराच्या टप्प्यामध्ये आता वितरित होणार आहे। अगोदर 2-2 हजाराचा टप्पा होता, परंतु आता 3-3 हजाराचा टप्पा म्हणजे 9,000 रुपये शेतकऱ्यांना वार्षिक ही रक्कम वितरित होणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेमध्ये सुद्धा आता बदल करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेमध्ये सुद्धा अगोदर 2-2 हजाराचा टप्पा होता, तिकडे सुद्धा आता 3-3 हजाराचा टप्पा होणार आहे। तर मित्रांनो, ही रक्कम आता वाढवून शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर 95 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे, तर 87 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे पैसे हे वितरित केले जाणार आहे। त्याची तारीख म्हणजे मित्रांनो, आता लागलीच आचारसंहिता सुरू आहे, निवडणुका जवळ आलेल्या आहेत, तर त्याची तारीख आता निवडून आल्याच्या नंतर एक निवडणुकीचं एक जसं आपण खुश होऊन सर्वांना मदत करतो, त्याचप्रमाणे सरकार देखील खुश होऊन आता लागलीच 5 डिसेंबरपर्यंत ही रक्कम, अगोदर कसं होतं मित्रांनो, 3 ते 4 महिन्याच्या गॅपनंतर ही रक्कम वितरित केली जात होती, परंतु मित्रांनो आता फेब्रुवारी महिन्यापर्यंतची वाट न बघता ही रक्कम डायरेक्ट, आता दिवाळीला पीक विमा वाटप झाला नव्हता, काही शेतकऱ्यांसाठी एकही योजना अंमलात आणलेली नव्हती, त्यामुळं आता ही फेब्रुवारी महिन्यापर्यंतची वाट न बघता ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लागलीच 5 डिसेंबरपर्यंत वितरित होणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।